हॅलो मेट्स. तुम्ही पण जावा, स्प्रिंग बूट, रिॲक्ट जे शिकताय, पण इंटरव्ह्यूमध्ये हा क्वेश्चन नक्कीच विचारला जातो की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे का रिअल टाईम प्रोजेक्ट्सवरती. तर यासाठी इंटर्नशिप खूप इम्पॉर्टंट आहे. तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत इंटर्नशिपचे बेनिफिट्स काय आहेत, इंटर्नशिप किती ड्युरेशनचे असावा, इंटर्नशिप पेड असणार आहे की अनपेड असणार आहे, आणि प्रोजेक्ट हे कोणत्या टाईपचे असावात, लाईक डमी प्रोजेक्ट्स या लाईव्ह प्रोजेक्ट्स, आणि ज्या ठिकाणी तुम्ही इंटर्नशिप करतायत तर त्या कंपनीचा तुम्हाला बेनिफिट्स होणार आहे का फ्युचरमध्ये, हे सगळं आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहेत. तर आपण स्टार्ट करूयात. ॲक्च्युली फुलस्टॅक जावा डेव्हलपर इंटर्नशिप म्हणजे काय असतं. फुलस्टॅक जावा डेव्हलपर म्हणजे काय, की बॅकएंड आपण जावा यूज करतो, कंट्रोलरला स्प्रिंग बूट असणार आहे, आर्किटेक्चर मायक्रो सर्व्हिसेस, आणि ती फ्रंट एंड इज रिॲक्ट जेएस, आणि डेटाबेस सिक्वल ऑथोराइज नो सिक्वल. आणि हे ॲप्लिकेशन आपल्याला बनवल्यावरती डिप्लॉय पण करायचे क्लाउडवरती, म्हणजे आपण लाईव्ह प्रोडक्ट्सवरती काम करतो ॲक्च्युली, राईट. येस. तर यामध्ये फक्त थिअरी नाही किंवा डमी प्रोडक्ट्स नाही, तुम्हाला रिअल टाईम प्रोडक्ट्स अनुभव आला पाहिजे, तर आपण त्याला इंटर्नशिप म्हणू शकतो. तर इंटर्नशिपमध्ये तुम्ही ॲज अ ट्रेनिंग डेव्हलपर म्हणून काम करू शकता, ठीक आहे. आणि इंटर्नशिपमध्ये कंपनीचं हेच एक्सपेक्टेशन असतं की जर कंपनी तुम्हाला काही प्रमाणात ट्रेनिंग देते तर त्याच्याकडे काम पण केलं पाहिजे, आणि त्या कामाचा बेनिफिट्स कंपनीला पण झाला पाहिजे, जेणेकरून कंपनी तुम्हाला ॲटलिस्ट समहाव अमाऊंट पे करू शकले पाहिजे, म्हणजे ज्याला आपण बोलतो पेड इंटर्नशिप. तर इंटर्नशिपचा कालावधी किती असायला पाहिजे. डिपेंड्स ऑन कॉलेज कॅम्पस. तर मी बऱ्याचशा कॉलेजेसमध्ये व्हिजिट देत असतो, गायडन्स करत असतो स्टुडंट्सला. तर कॉलेजमध्ये त्यांचा सिलेबस पण असतो ॲक्च्युली, राईट. तर यामध्ये इंटर्नशिप तुम्ही 45 डेज, 2 मंथ्स, 3 मंथ्स किंवा 6 मंथची पण करू शकता. 6 मंथ थोडे जास्त होतात, कारण कॉलेजमध्ये पण तुम्हाला फोकस करायचा असतो, राईट. तर माझं एकच म्हणणं आहे, जर तुम्ही 45 डेज जरी चूज केले तर कंपनी लोकेशन तुम्ही ऑफलाईन इंटर्नशिप जास्त प्रेफर करा ऑनलाईनपेक्षा. त्याचं रिझन पण तसंच आहे. जर तुम्ही ऑफलाईन इंटर्नशिप करत असाल तर तुम्हाला इम्प्लॉईसोबत काम करायला चान्स भेटतो, आणि इम्प्लॉई जे रिअल टाईम प्रॉब्लेम फेस करतायत ते तुम्ही इथे चेक करू शकता, आणि त्याचा तुम्हाला बेनिफिट्स पण होणार आहे की इम्प्लॉई कसे ते प्रॉब्लेम रिसॉल्व करतात. प्रत्येक ठिकाणी AI किंवा ChatGPT सोल्युशन देत नाही आपल्याला. काही ठिकाणी आपल्याला पण कॉम्प्लेक्स लॉजिकवरती वर्कआउट करावं लागतं, राईट. येस. तर इंटर्नशिपमध्ये कोणत्या टाईपचे प्रोडक्ट्स असावात, तर सगळ्यात इम्पॉर्टंट हे डमी प्रोडक्ट्सवरती काम करायचंच नाही आहे. जे काही प्रोडक्ट्स असतील ते रिअल टाईम आणि लाईव्ह प्रोडक्ट्स असावात, जेणेकरून ॲटलिस्ट तुम्ही इंटर्न्स म्हणजे काय असतात की एक ज्युनियर डेव्हलपर म्हणून तुम्ही काम करणार आहे, जे की तुम्हाला कंपनीचे जे मेंटेनर्स असतील, तुमचे लीड असतील, ते तुम्हाला हेल्प करू शकले पाहिजे. आणि एकदा की प्रोडक्ट्स तुम्हाला क्लायंटचा प्रोडक्ट्स अलोकेशन झालं की तुम्ही तुमचं 100% द्या, आणि जर कंपनीला बेनिफिट्स आहे तर कंपनी नक्कीच तुम्हाला पे करेल. त्यावेळेस तुम्ही एक्सपेक्ट करू शकता, येस आय नीड दी पेड इंटर्नशिप हिअर, राईट. येस. तर तुम्ही 100% द्या, जेणेकरून बेनिफिट्स तुम्हाला पण असणार आहे आणि क्लायंट्सला पण असणार आहे. क्लायंट, आय एम नॉट थिंकिंग लाईक इंटरनॅशनल क्लायंट्स डायरेक्टली. जे काही क्लायंट्स असतील स्मॉल क्लायंट असू द्या, बट ते रिअल टाईम असावं, जेणेकरून तुम्हाला क्लायंटसोबत इंटरॅक्शन पण करायला भेटलं पाहिजे. त्याचा बेनिफिट्स पण असाच आहे, जर तुम्हाला उद्या मार्केटमध्ये जॉब नाही लागला तर तुम्ही स्वतःचं स्टार्टअप पण स्टार्ट करू शकले पाहिजे. बेस्ट एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला, मोस्टली IIT स्टुडंट जे असतात ते कॉलेजच्या सेकंड इयर, थर्ड इयरमध्येच इंटर्नशिप सर्च करतात, आणि तिथंच ते थिंक करतात की आफ्टर कॉलेजनंतर मला स्वतः स्टार्टअप चालू करायचं आहे. तर आपल्याकडे एक्झाम्पल पण आहेत, जेप्टो झालं, ओयो झालं, स्विगी झालं, असे नंबर ऑफ एक्झाम्पल आहे पेटीएम, राईट. द ऑल आर लाईक IITians. ते डेफिनेटली कॉलेजच्या सेकंड किंवा थर्ड इयरला असतानाच ह्या कॅन्डिडेट्सनी थिंक केलेलं असतं की मी लास्ट इयरला असताना माझं स्टार्टअप स्टार्ट करणार आहे, आणि लास्ट इयर झालं की ते डायरेक्टली स्टार्टअपवरती फुल टाईम देतात, राईट. आणि जर तुम्हाला स्टार्टअप चालू करायचं आहे तर फंडिंगची गरज पडत नाही डायरेक्टली. एक लॅपटॉप आणि तुमचं स्किल असेल तरी पण तुम्ही स्टार्टअप चालू करू शकता. स्टार्टअपच्या आयडिया पण भरपूर आहे. अपकमिंग लाईक डेजमध्ये मी तुम्हाला स्टार्टअपच्या आयडिया पण शेअर करणार आहे, जेणेकरून तुम्ही तुमचं करिअर पुढे मूव ऑन करू शकता, ठीक आहे. तर इंटर्नशिपमध्ये इम्पॉर्टंट काय, जे काही प्रोडक्ट्स तुम्ही बनवत आहेत ते डिप्लॉयमेंटपर्यंत गेल्यावरती तुम्हाला एंड टू एंड समजतं. म्हणजे क्लायंटकडनं आपण रिक्वायरमेंट कशी घेतो, एकदा रिक्वायरमेंट आपल्याकडे आली की त्याच्यावरती आपलं इम्प्लिमेंटेशन करायचं, म्हणजे डेव्हलपमेंट करायचं ॲक्च्युली, राईट. आणि डेव्हलपमेंट झालं की टेस्टिंग करावं लागतं. जर जे प्रॉडक्ट असतं किंवा जे काही सर्व्हिस आपण देतो ॲक्च्युली, ते प्रॉपर टेस्टिंग करूनच आपल्या क्लायंटला डिलिव्हरी करायचं आहे. कारण डिफेक्ट जर तुम्ही क्लायंटसाठी डिलिव्हर केले विथ डिफेक्ट प्रॉडक्ट, राईट, ॲज वॉट एव्हर सर्व्हिसेस, क्लायंट कधीच हॅपी नसणार आहे. तर हा एक मेन मोटो आहे. जर तुम्ही इंटर्न्स म्हणून काम करत असाल तर ऑलवेज डिफेक्ट फ्री प्रॉडक्ट किंवा सर्व्हिसेस तुम्ही देण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुमचं इम्प्रेशन पण चांगलं पडेल. आणि त्याचा बेनिफिट्स क्लायंट जर तुम्हाला अप्रिसिएशन करताय तर कंपनी तुम्हाला PPO ऑफर पण देईल, म्हणजे इंटर्नशिप संपल्यावर तुम्हाला कंपनी फुल टाईम पण घेऊ शकते. मोस्टली IIT स्टुडंट्स आपण तेच पाहतो की ते मायक्रोसॉफ्टमध्ये, फेसबुकमध्ये, मेटामध्ये ते काय करतात, इंटर्नशिप करतात, आणि
त्यानंतर त्यांना डायरेक्टली ते फुल टाईम घेतात विथ गुड पॅकेज, राईट. तर इंटर्नशिपमध्ये काय काय शिकवलं जातं ॲक्च्युली. जर तुम्ही फुल स्टॅकमध्ये जाणार असाल तर तुम्ही कोणती पण कंपनी जॉईन करा, पण एकदा कंपनीशी HR जे काय असतील तुमचे मॅनेजर असतील त्याच्याशी तुम्ही एक कॉल घ्या आणि पोलाइटली तुम्ही बोला त्यांना. जे काही प्रोड्स असणार ते लाईव्ह प्रोड्स असणार आहे की नाही. लाईव्ह प्रोड्स असतील, लाईव्ह म्हणजे काय क्लायंटचे प्रोजेक्ट्स, तरच तुम्ही जॉईन करा. आमच्याकडे पण येणार असाल तर तुम्हाला लाईव्ह प्रोड्सवरतीच काम करायला चान्स भेटणार आहे. तर डमी प्रोड्सवरती आपल्याला काम करायचं नाही आहे. तर त्यामध्ये जर तुम्ही फुल स्टॅकमध्ये येत आहेत तर इम्पॉर्टंट हे, कारण तुम्ही कॉलेज स्टुडंट्स असणार आहे, तर बॅकएंड जावापासून स्टार्ट झालं पाहिजे. अँड ट्राय टू यूज लेटेस्ट व्हर्जन ऑफ जावा. लाईक जसं आम्ही आमच्याकडे जावा 25 यूज करतो, स्प्रिंग बूट असलं स्प्रिंग बूट 4 आपण यूज करतो ॲक्च्युली, राईट. देन डेटा JP आलं, देन मायक्रोसॉफ्ट आर्किटेक्चर आहे, अँड अगेन क्लाउडसाठी AWS आहे, फ्रंट एंडसाठी React.js आहे. अँड ऑलवेज तुम्ही जे काही काम करतायत डेली बेसिसवरती ते तुम्हाला गिटवरती कमिट करायचंच आहे. कारण एक्झाम्पल सांगायचं झालं, जर तुम्ही इंटर्नशिप करताय, काम पण करताय ॲक्च्युली, पण तुम्ही तुमचा कोडच कमिट करत नाही गिटवरती, देन डेफिनेटली इट्स नॉट दी गुड इम्प्रेशन. एखाद्या दिवशी तुमचा लॅपटॉप जर हार्ड डिस्क खराब झाली तर तुमचा पूर्ण कोड जाऊ शकतो, राईट. तर तुम्ही जे काही काम करतात ऑलवेज लाईक पुश ऑन गिटअप प्रायव्हेट रेपो. कंपनीचे स्वतःचे रेपोजिटरी असतात ॲक्च्युली, तुम्ही तिथे पुश करू शकता. कंपनीचा कोड कधी स्वतःच्या मेलवरती शेअर करू नका, कारण ते पॉलिसी असतात कंपनीच्या, यू नीड टू फॉलो. जर तुम्हाला जर आमच्याकडे यायचं असेल तर आमच्या पण काही टर्म्स असतात की कंपनीचे जे कोड असतील, प्रोडक्ट्स असतील, ते तुम्ही बाहेर कुठे शेअर नाही करू शकत. प्रत्येक कंपनीची पॉलिसी असते, कारण कंपनीला क्लायंट इम्पॉर्टंट असतात या केसमध्ये, कारण क्लायंटचा जो डेटा आहे तो ऑलवेज कॉन्फिडेन्शियल असतो, करेक्ट. तर फुल स्टॅकमध्ये तुम्ही जावा बॅकएंडसाठी यूज करू शकता, ज्यामध्ये जावाचं 25 व्हर्जन आहे, स्प्रिंग बूट फॉर कंट्रोलर लेअर, पर्सेंटेज लेअर फॉर डेटा JP आहे, अँड स्प्रिंग सिक्युरिटी ऑलवेज आपल्याला यूज करायचं आहे. का? कारण जे काय आपण रेस्ट API बनवणार आहे ते ऑलवेज आपले सिक्युअर पाहिजे, म्हणजे JW टोकनने ऑथेंटिकेट झालेच पाहिजे ॲक्च्युली. त्यामध्ये रोल बेस पण असेल, काही ठिकाणी कंपनीच्या रिक्वायरमेंट्स असतात की ॲडमिनला मोर प्रिव्हिलेजेस असतात, राईट. त्यानंतर मॅनेजर असणार आहे, त्यानंतर युजर्स असणार आहे. युजरला फक्त व्ह्यूचा ॲक्सेस आपण देतो ॲक्च्युली मोस्टली. तिथे सगळं आपलं वर्कआउट करायचं आहे. आणि फ्रंट एंडला React.js, आणि React.jsमध्ये पण तुम्ही जर पाहायला गेलात तर रिॲक्टमध्ये पण तुम्हाला रिॲक्ट हुक्स झालं, कंपोनंट झाले, मोस्टली आपण फंक्शनल कंपोनंट यूज करणार, राईट. त्यानंतर रिॲक्ट रिडक्स आहे, रिॲक्ट स्टोअर आहे, ते सगळंच यूज करायचं तुम्हाला याच्यामध्ये. आणि सिक्वल साईडला लाईक डेटाबेस साईडला यू कॅन सिम्पली सिलेक्ट सिक्वल अँड नो सिक्वल. सिक्वलमध्ये मोस्टली आमचे जे क्लायंट्स असतात ते पोझर यूज करतात ॲक्च्युली, आणि नो सिक्वल साईडला आपल्याकडे MongoDB आहे. MongoDB का यूज करतो आपण, सम सर्व्हिसेस, इफ यू हॅव लाईक लाईट वेट डेटाबेस लाईक युजर मॅनेजमेंट, कस्टमर मॅनेजमेंट, राईट. ई-कॉमर्स ॲप्लिकेशन आपल्याकडे आहे, पण त्याच्यामध्ये फक्त कस्टमरचा एक मॉड्यूल आहे, राईट. त्या ठिकाणी तुम्ही नो सिक्वल पण वापरू शकता. बट तुम्हाला प्रॉडक्ट मॅनेजमेंट करायचं आहे, लार्ज डेटा येणार आहे, राईट, त्या साईटवरती, तर डेफिनेटली तुम्ही PostgreSQL चूज करू शकता. कारण कार्टमध्ये तुम्हाला प्रॉडक्ट ॲड करायचं आहे, त्याची हिस्ट्री, त्याची ऑर्डर मॅनेज करायची आहे, राईट. कॅटेगोराईज प्रॉडक्ट तुम्हाला स्टोअर करायचे आहेत, तर डेफिनेटली आय विल रिकमेंड गो टू दी PostgreSQL. आणि क्लाउडला तुम्ही AWS प्रेफर करू शकता. जर क्लायंटचं बजेट नसलं AWSसाठी तर ते GCP पण यूज करू शकतात. तर आपल्याकडे AWS आणि GCP दोन्ही पण तुम्हाला शिकायला भेटणार आहे. आणि टूल वाईज तुम्हाला सांगायचं झालं, Apache Kafka आहे फॉर मेसेजिंग प्लॅटफॉर्म, स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्म. देन आपल्याकडे डॉकर आहे फॉर कंटेनरायझेशन. आपल्याकडे क्युबरनेट्स ज्याला आपण KEDS बोलतो ॲक्च्युली, राईट. येस, 2 नोड्स पण असणार आहे, मास्टर. The nodes also we are going to use here. Like pod-based structure we are going to follow here, right? Yes. Then Swagger and Postman API for टेस्टिंगसाठी आपण यूज करणार आहे. Maven आपला लोकल बिल्ड मॅनेजमेंट टूल आहे. अँड सेंट्रलाइजसाठी आपण CI/CD जेनकिन्स पण आपण वापरणार आहे. वी हॅव Ansible Tower ॲज वेल फॉर दॅट. आणि एकदा की आपण क्लाउडवरती डिप्लॉय केलं की तिथे क्लाउडच्या नंबर ऑफ सर्व्हिसेस आहे. एक्झाम्पल सांगायचं झालं तुम्हाला, EC2, इलेस्टिक बिनस्टॉक आहे, RDS आहे, IAM रोल परमिशन्स आहे आपल्याकडे, SNS आहे, राईट. लॅम्बडा, देर आर नंबर ऑफ लाईक सर्व्हिसेस वी आर गोइंग टू यूज विथ दिस इंटर्नशिप प्रोग्राम. देन तर इंटर्नशिपसाठी तुम्हाला आधी तयारी करायची आहे, त्या बेसवरती तुम्ही इंटर्नशिपला अप्लाय करू शकता. इंटर्नशिप पेड और अनपेड. तर इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं झालं तर ज्या ठिकाणी तुम्ही पेड इंटर्नशिप म्हणून जाणार आहे त्या ठिकाणी तुम्हाला वर्कलोड जास्त असणार आहे, साहजिक आहे, कंपनी तुम्हाला पे करते म्हणजे तुमच्या रिस्पॉन्सिबिलिटी पण असणार आहे. आणि जर तुम्ही विदिन टाईममध्ये डिलिव्हर नाही केलं तर अगेन तुमची बॅकलॉग पडणार आहेत. पण ज्या ठिकाणी तुम्ही अनपेड म्हणून जाता त्या ठिकाणी पण तुम्हाला चेक करायचं आहे की तुम्ही जे काही काम करता ते व्हॅल्युएबलच असणार आहे. कारण अनपेड म्हणजे काय असतं की तुम्हाला इंटर्नशिपमध्ये शिकायचं आहे आणि त्याच्या बेसवर तुम्हाला काम करायचं आहे. आणि इफ कंपनी ऑब्झर्विंग लाईक यू आर परफॉर्मिंग वेल, कंपनीला बेनिफिट्स आहे, कंपनी तुम्हाला नक्कीच पे करणार आहे. तुम्ही कुठे पण इंटर्नशिप जॉईन करा, पण ज्यावेळेस तुम्ही जॉईन करणार आहे त्यावेळेस ती HR असेल किंवा मॅनेजर असतील तुमचे, त्यांच्याशी तुम्हाला डिस्कस करायचंच आहे. कारण जे प्रोजेक्ट्स आहे ते लाईव्ह पाहिजे. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट तुम्हाला सांगायचं झालं, जे काही तुम्ही काम करणार आहे ते प्रत्येक दिवशी तुम्हाला गिटवरती कमिट करायचे चेंजेस. का? कारण गिटवर जर तुम्ही कोड कमिट केले तरच तुमचं काम तुम्हाला पुढे हायलाईट होणार आहे. कारण त्याचं व्हर्जनिंग असतं आपल्याकडे, राईट. आपण हिस्ट्री वगैरे पण चेक करू शकतो.
मोस्टली गिटअप जेव्हा तुम्ही वापरतात तर तुम्हाला फीचर ब्रांच पण समजते. फीचर ब्रांच तुम्ही म्हणजे मर्ज रिक्वेस्ट तुम्ही कशी रेज करता ॲक्च्युली, आणि कशी अप्रूव्ह होते किंवा रिव्ह्यू कमेंट्स कशा जातात आपल्याला, ते पण तुम्हाला शिकायला भेटतं. नंतर डेववरती जातात. डेववरती गेल्यावरती आपण पुढे क्यूएसाठी रिलीज देतो. क्यूए सायन झालं की मग आपली यूईटी मग प्रोडक्शनला लाईव्ह होते आपली ॲप्लिकेशन ॲक्च्युली, राईट. आणि प्रोजेक्टचे डोमेन जर तुम्हाला सांगायचं झाले तर मोस्टली लाईक कार्पोरेट्स. इफ यू आर थिंकिंग फॉर पुणे लोकेशन, तर आपल्या पुण्यामध्ये पण भरपूर कंपन्या आहे ॲक्च्युली. मी तर तुम्हाला सांगेल, जर तुम्ही पुण्यामधून असाल तर तुम्हाला हैदराबाद, बेंगलोर कुठे जायची गरज नाही आहे. एव्हरीथिंग विदिन पुणे लोकेशन, कारण आपल्याकडे भरपूर स्टार्टअप्स कंपन्या पुण्यामध्ये आणि ज्या की रिअली चांगलं काम करतायत, राईट. तर त्यामध्ये तुम्ही बँकिंगवरती पण काम करू शकता. त्यानंतर रिटेल ई कॉमर्स आहेत. स्मॉल कंपन्या बिलिंग सॉफ्टवेअरवरती पण काम करतात ॲक्च्युली. आणि ॲटलिस्ट कॉलेजचा तुम्ही सेकंड इयर किंवा थर्ड इयरमध्ये असाल आणि तुम्हाला असे बिलिंगचं सॉफ्टवेअर जरी बनायला चान्स भेटला तरी बेस्ट ऑब्झर्वेशन आहे. आज पण जर आपण विलेज लेवलला गेलो, आपण गावाकडे वगैरे आपण गेलो, राईट, तर आज पण तिथे कच्चे बिलं लिहितात. तर ते कच्चे बिलं लिहायची गरज नाही आहे. तुम्ही जर कॉलेजमध्ये असाल तर तुम्ही इझिली बिलिंग सॉफ्टवेअर बनवू शकता आणि ते सॉफ्टवेअर पण तुम्ही त्यांना सेल करू शकता. इथूनच तुमचं काय स्टार्ट होणार आहे की तुम्ही जे इंटरप्रेनरशिप आपण बोलतो ॲक्च्युली, की नाही मला स्वतःची कंपनी स्टार्ट करायची, तुम्ही हे थिंक करू शकता. कारण मी पण माझ्या कॉलेजच्या लास्ट इयरला असतानाच माझ्या स्टार्टअपचं मी थिंकिंग केलं होतं. त्यानंतर मी डेफिनेटली, थोडा टाईम लागला पण डेफिनेटली इट गोज इन सक्सेस लेवल, राईट. येस. तर इंटर्नशिप पेड की अनपेड कोणती महत्त्वाची आहे? आय विल रिकमेंड, ज्यांना पेड भेटली वेल अँड गुड आहे. पण जरी काही स्टुडंट्सला पेड भेटली नाही, कारण हजारो स्टुडंट्स मार्केटमध्ये अवेलेबल आहे, राईट. सगळ्यांना पेड पॉसिबल नाही आहे. तर काही स्टुडंट्सला अनपेड पण भेटेल. पण तुम्हाला जी काही इंटर्नशिप असेल तुम्ही चांगलं काम करा. जर तुम्ही चांगलं काम करताय आणि कंपनी ओनर किंवा मॅनेजर्सचं जर हायलाईट झालं तर डेफिनेटली तुम्हाला पे करतील नक्कीच. कारण तुमच्या स्किलचा जर कंपनीला बेनिफिट्स आहे तर कंपनी डेफिनेटली तुम्हाला पे पण करणार आहे. पण जे काही काम करणार आहे तुम्ही तुमच्या बेस्ट द्या तिथे. तर इंटर्नशिपचे बेनिफिट्स काय असणार आहे आपल्याकडे, ठीक आहे. तर सगळ्यात इम्पॉर्टंट काय, रिअल टाईम प्रोजेक्ट एक्सपिरियन्स तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड होणार आहे. त्यानंतर इंडस्ट्री रेडी रिलेव्हंट स्किल तुमच्या रिझ्यूममध्ये ॲड होतात ॲक्च्युली. रिझ्यूम पण तुमचा स्ट्रॉंग होतो आहे. गिटअप पोर्टफोलिओ तुमचा तयार होतो आहे. जॉब ऑपॉर्च्युनिटीज वाढतात. कारण कसं होतं, जेव्हा तुम्ही इंटर्नशिप करतात मॅनेजरच्या अंडर तुम्ही काम करता, राईट. तर ज्या मॅनेजरच्या अंडर तुम्ही काम करता आणि तुमचं काम जर चांगलं असेल तो मॅनेजर पण तुम्हाला रेफर करेल, जरी त्या कंपनीमध्ये PPO अवेलेबल नसेल, बट दे विल रिकमेंड फॉर अनदर कंपनी. सेम हॅपन विद इन माय लाईफ ॲज वेल. ज्या ठिकाणी मी इंटर्नशिप केली होती, चांगलं काम केलं होतं, त्यांनी मला पण तसंच रेफर पुढे केलं होतं ॲक्च्युली MNCसाठी. सेम फॉर युअर लाईफ ॲज वेल, राईट. येस. आणि सगळ्यात इम्पॉर्टंट हे तुमचं कम्युनिकेशन वाढेल. आणि सांगायचं झालं तर इम्पॉर्टंट गोष्ट ही की कॉलेज लाईफमध्ये असताना आपला कॉर्पोरेट कल्चर भेटत नाही अनुभवायला. मला पण असं वाटायचं की कॉलेजच्या सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असतानाच कंपनीमध्ये आपला ॲटलिस्ट अनुभव भेटायला पाहिजे. तर आपण तुम्हाला ते ऑप्शन्स देतो आहे. जर तुम्ही कॉलेजच्या सेकंड इयर किंवा थर्ड इयरला असाल तर तुम्हाला डेफिनेटली पुणे लोकेशनला ऑफलाईन इंटर्नशिप करायला चान्स भेटणार आहे. आणि ह्या इंटर्नशिपमध्ये मी स्वतः तुम्हाला गायडन्स करणार आहे ॲक्च्युली. म्हणजे मेंटर्स जे काही तुम्हाला ट्रेनिंग असणार आहे, जे काही तुम्हाला काम अलोकेट होणार आहे ॲक्च्युली प्रोजेक्ट्सवरती, जिथे तुम्हाला हेल्प लागणार आहे त्या ठिकाणी मी स्वतः अवेलेबल असणार आहे. आणि बेनिफिट्स पण तसाच आहे. तुम्ही मंडे टू फ्रायडे डायरेक्टली काम करू शकता 9 to 6. म्हणजे तुम्हाला 9 वाजता आलं की संध्याकाळी 6 वाजेपर्यंत तुम्हाला काम पण करायचं आहे, शिकायचं पण आहे. आणि जे काही तुमचे क्वेश्चन्स असेल, स्पीकअप, यू कॅन आस्क नंबर ऑफ क्वेश्चन्स. इवन तुम्ही इथे पण ह्या व्हिडिओमध्ये पण तुम्ही कमेंटमध्ये क्वेश्चन विचारू शकता. नक्कीच माझ्या बेस्ट लेवलला मी तुम्हाला सोल्युशन्स देणार आहे. आणि जर खरंच तुम्हाला फुल स्टॅक जावा डेव्हलपर बनायचं असेल तर फक्त कोर्स नाही, तर इंटर्नशिप खूप गरजेची आहे. तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये कमेंट बॉक्समध्ये इंटर्नशिप असं लिहा आणि व्हिडिओ लाईक करा, आपला चॅनल सबस्क्राईब करा, जेणेकरून अपकमिंग डेजमध्ये डेफिनेटली मी असेच नवीन नवीन व्हिडिओ आणणार आहे ज्याचा बेनिफिट तुमच्या करिअरसाठी होईल. आणि ज्यांना कुणाला स्वतःचं स्टार्ट करायचं आहे आणि त्यांना गायडन्स पाहिजे असेल, डेफिनेटली तुम्ही आपलं ऑफिस शनिवारी व्हिजिट करू शकता. नक्कीच मी तुम्हाला माझ्या बेस्ट लेवलला गायडन्स करेल. आणि जर तुम्हाला पण तुमच्या करिअरमध्ये ग्रो करायचं आहे आणि कॉलेजच्या लास्ट इयरमध्ये असताना जर तुम्हाला चांगला जॉब मिळवायचा असेल तर जॉईन अस आणि स्टार्ट युअर करिअर इन फुल स्टॅक जावा डेव्हलपमेंट.